गोंयचे मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांणी बिरेस्तारा 27 ऑगस्ट 2026 वर्सा सांकळीच्या शासकीय कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयांत आयोजित केलेल्या राष्ट्रव्यापी खेलो इंडिया संवाद कार्यक्रम खेल की बात पीएम के साथ या सुवाळ्याक खाशेलो सहभाग घेतलो. या वेळार खेळाडू आणि विद्यार्थ्यांना संबोधित करताना मुखेलमंत्र्यांनी खेळांचे महत्व, तरणाट्यांभितर आशिल्ली कसब आणि खेळामळार फुडले भविष्य घडोवपा खातीर केंद्र आणि राज्य सरकारकडून मेळपी आधारावर उलोवप केले. तुम्ही तरणाटे आणि त्या नॅशनल गेम्स गोंयांत जाता आणि तुमच्या राज्यात फुगडी घेता खूप 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 फाटी जावंक ना. हार्डली 2 years pass in the year 2024 23 we have organized. म्हणजे देशाच्यो 37th नॅशनल गेम्स आम्ही गोंयांत ऑर्गनायज केल्या आणि जर आमकां खबर नासत तर म्हणजे तुमचो कितले डिस्कनेक्टेड आसात तुम्ही विचार करात. आय थिंक ऑल ऑफ यू आर फ्रॉम द फर्स्ट इयर काय सेकंड इयर मिक्स आसात, बरोबर आसा काय ना. 3 वर्सां फाटली नॅशनल गेम्स आनी आमकां तेच्या बद्दल बरेंच हांव खेळूंक वचून हांव समजूं शकता, म्हाका मेडल मेळूंक जाय हांव समजूं शकता, पण गेम्स जाल्या ह्योच जर म्हाका खबर ना जाल्यार कशें जातलें तर. तुमचो फिजिकल एड्युकेशन डायरेक्टर कोण युअर फिजिकल एड्युकेशन डायरेक्टर तुवें तेका केन्ना अवेअरच करूंक ना. इट इज युअर रोल. हा तूं तरी गेल्लो काय ना. तूं गेल्लो जाल्यार तुज्या एकट्याय भुरग्याक कशें खबर ना नॅशनल गेम्स गोंयांत जाल्या म्हणजे हाज्या वयल्यान तुका नॉलेज कितली आदी कळटा. ऑफकोर्स द टीचर शूड गो फर्स्ट. तुज्या एकाय भुरग्याक जर नॅशनल फक्त एकटा नागवेर केलो हय आपूण खंय तरी मातशें वाचला आसतलें नॅशनल गेम्स म्हणजे मागीर तुजो रोल तो कितें. अरे देशाच्यो नॅशनल गेम्स आमच्या गोंयांत जाता. गोवा इज एन होस्टिंग नॅशनल गेम. हांव मेडल कितली मेळ्ळा ती सोडून ती तितून वचना, बट नो वन इज अवेअर. दिस इज सरप्रायझींग फॉर मी. आणि तू स्वतः फिजिकल एड्युकेशन डायरेक्टर. henceforth लक्षात घे, the government of Goa is organizing each and every program is for the youth of this state. I mean, various programs, national level, international level, and state level programs, whichever we are organizing, okay, हे सगळे आम्ही भुरग्यां खातीर ऑर्गनायज करता. 92 मेडल्स आमकां मेळ्ळी. फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री ऑफ कंट्री म्हणजे पयली फावटी 92 मेडल्स ही आमकां गोंया खातीर मेळ्ळी. 27 गोल्ड मेडल मेळ्ळी, 27 सिल्वर मेडल मेळ्ळी आणि उरलेली आमकां ब्रॉन्झ मेडल मेळ्ळी. म्हणजे आमच्या राज्यातले तरणाटे जवळपास मोर दॅन कितले 250 काय कितले खेळले. मोर दॅन 250 प्लेयर्स वेर प्लेड आणि जवळपास मोर दॅन 42 डिफरंट गेम्स, वेगवेगळ्यो गेम्स इन्क्लुडिंग लंगडी. आम्ही जेका म्हणटा आसतले बॅडमिंटन आसतले, खो खो आसतले, व्हॉलीबॉल आसतले, बॉक्सिंग आसतले, बॅडमिंटन आसतले, वेरियस टायप्स ऑफ गेम्स. आणि ह्यो सगळ्यो जे कोण खेळ ते आमचे गोंयकार खेळ. हे गोंयकार खेळा उपरांत ताका इतके जाणांक मेन आमी निजन अवेअर आसपाक जाय, आमकां खबर आसपाक जाय. आणि त्या नॅशनल गेम्सा खातीर आमी येदो व्हडलो क्रिएट केल्लो इन्फ्रास्ट्रक्चर. एट प्रेझेंट देर आर द वेरियस असोसिएशन्स म्हणजे ह्योच खेळोवपी डिफरंट एसोसिएशन. मोर दॅन 22 एसोसिएशन्स आर इन द स्टेट. 20 SAG रजिस्टर्ड. आमच्याकडे आत्ताच्या घडीक म्हणजे आम्ही जवळपास 22 असोसिएशन आसात डिफरंट गेम्सची. हो खेळ की म्हणजे हांवें जें म्हटलें आतां खेळ की बात ही इतक्याच खातीर आसा म्हणजे तुमी विचार करात की तुमच्या सारकेल्या भुरग्यांनी जर गोंयांत जावपी खेळा बद्दल जर आपल्याक खबर. हांव अशें म्हणना की आय एम नॉट ए चॅम्पियन किंवा आय एम नॉट अ स्टेट लेवल प्लेयर. नो, एटलीस्ट यू शूड अवेअर. आमकां खबर आसपाक जाय, आमकां इन्फॉर्मेशन आसपाक जाय, आमी थोडेशें तरी तेच्या बद्दल नॉलेज दवरपाक जाय. बाबा खंयची गेम हे जर जालें ना जाल्यार म्हाका सांगात की इट इज व्हेरी डिफिकल्ट. अशें न्ही की आमी खेळा. हांवें 2 गजाली त्या खातीर सांगल्यो. हांव सांगता आसतना थोडोसो डायवर्ट जालो. एक विच इज आपल्याक सगळी इन्फॉर्मेशन आसपाक जाय. आपूण एक तरी गेम खंयची तरी खेळपाक जाय. हांव पर्सनली सांगता, फॉर मी इट इज नॉट पॉसिबल नाव, पण हांव फाटल्या दिसांनी सुद्धा बॅडमिंटन डेली खेळपाचो प्रयत्न करता. नो डावट म्हाका डेली कोर्टार वचपाक शक्य ना, पण हांव रोडाचेरूच खेळटलो म्हज्या घरा फुडल्या. ओके, वीच कीप मी फीट.
पण आता म्हाका बॅडमिंटन जर खेळूंक मेळना पावस पडटा तर आय एम स्पेंडिंग 45 मिनिट्स फॉर द योगा विच कीप मी फिट. Otherwise, it is not possible for me to work for more than 15 hours. 15 hours जर काम करतलो असत जाल्यार म्हाका डेली 45 मिनिट्स योगा करचोच पडटलो जाल्यार हांव फिट उरपाक शकतलो. इट इज नॉट सो. म्हणून हांवें म्हटलें इट इज नेक्स्ट लिंक टू युअर फिटनेस. आमी जर म्हटलें की ना हांव कित्याक खेळो म्हाका खेळपाचोच ना, हांव खेळचोय ना आनी कांयच ना जाल्यार फिटनेस कशी उरतली. आज म्हणजे ह्या यंग जनरेशनाक तुमी मुद्दामून पळयात की ओल्ड जनरेशन आहा दे आर फिट फॉर द 85-90 इयर्स ऑल्सो दे आर. पण आत्ताच्या जनरेशनाच्या मदीं at the age of the 30 years they are suffering from the heart attack, they are getting the diabetes, they are getting the blood pressure. For 30 years cross झाल्या उपरांत हे कित्याक तर ती फिटनेस मेंटेन ना. आनी फिटनेस मेंटेन ना कित्याक तर दे आर फिजिकली एक्सरसाइज ना. म्हणजे सगळ्यांचो एक्सरसाइज कितें तो मेंटल एक्सरसाइज. आनी मेंटल एक्सरसाइज कित्याचेर